आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी नाशिकमधून आहे। कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात। नीरज जाधव नाशिक क्राईम पोलिसांच्या ताब्यात आहे। तर नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल आहे। पीडित मुलीला तिचे मॉब व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। नीरज जाधवनंच कॅप्टन खरातच्या कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 100हून अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असल्याची सुद्धा माहिती मिळते। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलेले काय ताजे अपडेट आहेत? खरं आहे, नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। खरं म्हणजे नीरज जाधव या संपूर्ण प्रकरणातलं मुख्य सूत्रधार आहे। अशोक खरात यांचा अगदी जिवलग आणि पूर्ण 24 तास त्यांच्या सोबत असणारा जाधव हा पूर्णपणे त्यांचं ऑफिस सांभाळत होता। ऑफिसच्या टेबलवर कोण येतंय, कोणाचा नंबर लावायचा, कोणाला मध्ये पाठवायचं आणि त्याचबरोबर मध्ये कुणालाही जाऊ द्यायचं नाही, ही महत्त्वाची जबाबदारी तो त्या ठिकाणी पार पाडत होता। अगदी विश्वासातला असलेला हा मुलगा नाशिकच्या टाकळी परिसरात राहत होता, एका झोपडपट्टीमध्ये। मात्र खरातांनी त्याला एक स्वतः फ्लॅट या ठिकाणी घेऊन दिलेला होता आणि त्या फ्लॅटमध्ये तो राहत होता आणि त्यांची पूर्ण सेवा करत होता। याच जाधवने आता नीरज जाधवला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। गेल्या 48 तासापासून त्याला ताब्यात घेतलेलं होतं। काल त्याची पूर्ण चौकशी ही SITनं केलेली होती, जो 3 ते 3.5 तास स्वतः तेजस्विनी सातपुते यांनी चौकशी केली आणि त्याच्यानंतर पूर्ण माहिती घेतल्यानंतर, पूर्ण पुरावे घेतल्यानंतर आज त्याला ताब्यात घेतल्याचं क्राईम ब्रँचने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता याच्या हातातून याने काय काय केलं होतं, खरातने काय काय केलं होतं आणि खरातचे सगळे पराक्रम जाधव जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी सांगणार आहे। वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे जाधव याने जे व्हिडिओ हे सगळे तयार केलेले आहेत, ते व्हिडिओ जे मिळवलेले आहेत ते सगळे खरात यांच्या ऑफिसातून मिळवले होते। त्याने खरातांच्या मागे लागून खास ब्रॉडबँड कनेक्शन या ऑफिसमध्ये लावून घेतलं होतं। त्याच्याकडे 2 फोन होते, एक ॲपलचा फोन त्याच्याकडे आला कुठून हा पण प्रश्न आहे। ॲपलचा फोन आणि एक अँड्रॉइड फोन, असे 2 फोन तो सातत्यानं वापरत असे आणि या दोनही फोनच्या माध्यमातून त्याने हे व्हिडिओ मिळवले आणि हे व्हिडिओ आज जगासमोर आलेले आहेत। खरं म्हणजे आपण त्याला व्हिसल ब्लोअर असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण की त्याच्याच माध्यमातून आज हा संपूर्ण घोटाळा म्हणावं किंवा ही बुवाबाजी समोर आलेली आहे। बरं योगेश, असेच आमच्या बरोबर तुम्ही जोडलेले राहा। एक आणखी महत्वाची बातमी याच प्रकरणी आपल्याकडे येते। खरात स्वतः कृष्ण असल्याचं सांगायचा अशी सुद्धा माहिती मिळते। भाविक महिलांना तो राधा म्हणायचा। खरात विरोधात FIR मध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तक्रारदाराकडून खरातचे कारनामे उघड करण्यात आलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, खरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचं सुद्धा सांगायचा। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश। योगेश, एक मोठी अपडेट जी ती या सगळ्यामध्ये येते। खरंच स्वतःला कृष्ण म्हणायचा आणि ज्या भाविक महिला त्याच्याकडे यायच्या त्यांना तो राधा म्हणायचा। जी FIR खरात विरोधात करण्यात आली आहे त्यात ही धक्कादायक नोंद आहे। खरंय, कारण तो महिलांना या पद्धतीनं आपण कृष्णाचा अवतार आहोत असं भासवत असे, परमेश्वराचं रूप आहोत। आता आपण जर बघितलं त्याचा जो फार्म हाऊस आहे, त्याच्या फार्म हाऊसवर त्याने ब्रह्मा सदन असं नाव लिहिलेलं आहे। त्यामुळे एकूणच मी सगळी कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडवून आणतो आणि निसर्गाला छेद देऊन मी सर्व तुमच्या समस्या दूर करू शकतो। जर मुलगा नसेल तर त्याला महिलेला मुलगा मिळवून देऊ शकतो। अशा अनेक वेगवेगळे दावे या भोंदू बाबाने केलेले होते। त्यामधलाच हा एक दावा आहे की मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू मागच्या जन्मातली माझी राधा आहे असं सांगून तो अनेक महिलांना त्यांना त्यांची अंधश्रद्धेला खतपाणी घालत असे। इतकंच नाही तर महिलेच्या डोक्यावर तांब्या आणि लोटा ठेवून वेगवेगळे मंत्र तो पुटपुटायचा आणि जसं काही आपण मागच्या जन्मात जात आहोत असं सांगायचा। त्यांना पेढा आणि खारट चवीचं पाणी प्यायला द्यायचा। म्हणजे आपण समजू शकतो की तो कोणते उद्योग या ठिकाणी करत होता। त्यांना गायत्री मंत्र सुद्धा म्हणायला लावायचा आणि ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली कॅबिनच्या बाहेर सुद्धा बसवून ठेवायचा। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या मार्गांनी तो महिलांना वश करत असे, महिलांना संमोहित करत असे, प्रभावित करत असे आणि त्यातून त्याने हे सर्व महिलांचा आर्थिक आणि मानसिक शारीरिक शोषण करण्याचे जे काही व्हिडिओ समोर आले ते आपल्याला सगळ्यांच्या समोरच आहेत। त्यामुळे एकूणच खरातचा भोंदूगिरी आणि महिलांचं कशा भोंदूगिरीच्या माध्यमातून हा शोषण करत होता हे समोर आलंय।
निश्चित योगेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतो या प्रकरणी आता नवनवीन अपडेट्स येत आहेत. आता बघा, नाशिकच्या सिन्नर तालुक्यात तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात याची अश्वलिका संस्थांच्या नावे मोठी गुंतवणूक आहे. यासह बांधकाम व्यवसाय, हार्डवेअर आणि इतरही अनेक व्यवसायांमध्ये खरात भागीदार आहे. सिन्नर शिर्डी रोडवर त्यानं मोक्याच्या जागा घेतलेल्या आहेत. तर अशोक खरात याच्या इथल्या मालमत्तांचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. नाशिक आणि नगर जिल्ह्यात अशोक खरात याच्या शेकडो प्रॉपर्टी अनेक ठिकाणी आहेत, ज्यामध्ये रहिवासी तर काही ठिकाणी व्यावसायिक स्वरूपाच्या प्रॉपर्टीज आहेत. इतकंच नाही तर त्याने अनेक व्यवसायांमध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक केली आहे, जी आपण बघू शकतो. सिन्नर रस्त्यावर शिवसंकल्प हार्डवेअर ट्रेडर्स हे दुकान आहे. मोठं जवळजवळ 1 ते 1.5 एकरमध्ये असलेल्या या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी आहे ती या ठिकाणी खरातने केलेली आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर हे दुकान असल्याचं कळतं आहे. मात्र एकूणच असे अनेक व्यवसाय या आजूबाजूच्या परिसरामध्ये खरात यांचे आहेत. आपण जर बघितलं तर त्यांची अजून 2 एकर जागा या बाजूला गुंतवणुकीसाठी करण्यात आली आणि त्याचबरोबर इथल्या एका व्यक्तीच्या नावावर सुद्धा त्याची अनेक वाहनं या ठिकाणी असल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर या दुकानाजवळीलच एका राहणाऱ्या व्यक्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीसुद्धा घेण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि तशी चौकशी जी आहे ती या ठिकाणी SIT करताना दिसते. एकूणच खरात यांनी आपल्या अंधश्रद्धेतून, बुवाबाजीतून अनेक लोकांना गंडवलेलं आहे आणि त्यातून कोट्यावधींची माया ही जमा केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.